नांदेड शहर तिहेरी खुनाच्या घटनेनं हादरले। काल मध्यरात्री दोन टोळीमध्ये युद्ध झालं। तलवार आणि चाकूंमध्ये हल्ला झाला। अरिजित सिंह उर्फ अजय चव्हाण असे एका टोळीच्या म्होरक्याचं नाव आहे। ते मध्यरात्री त्याच्या दोन मित्रांसह ई स्क्वेअर मध्ये चित्रपट पाहायला गेला होता। रात्री 1:30च्या सुमारास साईलाला गँगचे काही सदस्य जे आहेत तिथे दबा धरून बसले होते आणि या भागामध्ये त्याला अडवून अरिजित सिंह आणि त्याच्या मित्रावर एकूणच हल्ला करण्यात आला चाकू आणि तलवारीने। त्याच्यामध्ये ही हा जो घटनास्थळ आहे आपण बघू शकता की या मैदानामध्ये जे आहे ते अरिजित सिंहवर हल्ला करण्यात आला। अरिजित सिंहनं सुद्धा परतवार केल्यानंतर साईलाला गँगच्या दोघा जणांचा अरबाज आणि आवेज या दोघांना जखमी केलं। त्या मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज या दोघांचा जो आहे तो मृत्यू झाला। हे साईलाला गँगचे सदस्य आहेत। तर अरिजित सिंह याचा सुद्धा या घटनेमध्ये मृत्यू झाला। विशेष बाब म्हणजे अरिजित सिंह याला आणि या दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। इथं अरिजित सिंहचा भाऊ होता आणि त्या भावानं एक साईलाला गँगचा जो जखमी होता त्याला रुग्णालयात जाऊन चाकू हल्ला केला आणि तिथं त्याला ठार केलं। त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। दोन्ही बाजूने परस्पर विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वरिष्ठ सगळे अधिकारी आहेत, इथले आयजी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील, त्यांनी घटनास्थळी भेट दिली। सगळे पुरावे आणि काही दुचाकी जे आहे ते जप्त करण्यात आले आहे। विविध पथकं अधिक आरोपींना अटक करण्यासाठी जे आहे ते त्यांच्या मागावर पाठवण्यात। नेमकी किती पथकं आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अरिजित सिंह जो आहे तो स्वतः उबाटाकडून त्याने प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक सुद्धा लढवली होती आणि तो या निवडणुकीत हारला होता। विशेषतः त्यावर 9 गुन्हे होते आणि ही सगळी जी मयत आहेत ही मयत यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे जे आहेत ती यापूर्वीच दाखल झालेत। MPDA अंतर्गत सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली आहे। या संपूर्ण घटनेमुळे नांदेड शहर हादरला असून सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडत असताना पोलिसांनी या सगळ्या टोळींवर कारवाई करणं गरजेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।